भारत माता की, भारत माता की, भारत माता की। मंचावरती उपस्थित मुंबई उपनगरचे पालकमंत्री, मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट आशिष शेलारजी, खासदार वायकरजी, आमदार मुरजी पटेलजी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगरजी, ब्रिजेस डिपार्टमेंटचे चीफ इंजिनियर श्रोते, मंचावरती उपस्थित सिद्धिविनायकाचे मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठीजी, सामंतजी, सुधा सिंगजी, अनीश मकवानीजी, संध्या सुनील यादवजी, के पूर्वचे वॉर्ड ऑफिसर शुक्लाजी, के पश्चिमचे वॉर्ड ऑफिसर हल्ले साहेब, आणि या ठिकाणी ब्रिजच्या उद्घाटनासाठी उपस्थित अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम या दोन्ही विभागातील नागरिक बंधू भगिनींनो, आज मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून एक ऐतिहासिक दिवस आहे आणि तो ऐतिहासिक दिवस या करता आहे, मी 5 मिनिटं घेणार आशिषजी, परंतु मला आठवतंय की जुलै 2018ला या गोखले ब्रिजचा एक भाग या ठिकाणी पडला होता, कोसळला होता आणि त्या ठिकाणी 2 आपल्या नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने हा जो भाग आहे तो वाहतुकीसाठी बंद केला आणि फक्त एका भागामध्ये म्हणजे त्या बाजूला म्हणजे नॉर्थ सेक्शनची जो आर्म आहे तिथे वाहतूक सुरू होती। आज जसं मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये ॲडमिनिस्ट्रेटर आहे तसं त्यावेळेला ॲडमिनिस्ट्रेटर नव्हते आशिषजी, त्यावेळेला प्रशासन होतं। प्रशासनावरती अंकुश ठेवण्याची अपेक्षा असणारे महापौर होते, सगळ्या कमिट्या कार्यरत होत्या आणि त्यावेळेला खरं तर या पुलाची डागडुजीच्या दृष्टिकोनातून कारवाई अपेक्षित होती। जुलै 2018 मध्ये हा भाग पडल्याच्या नंतर मार्च 2020 मध्ये ज्या वेळेला कोविड सुरू झाला त्यावेळेला या पुलाच्या पुनर्बांधणीचं टेंडर किंवा कॉन्ट्रॅक्ट किंवा वर्क ऑर्डर आहे ते दिलं गेलं। त्यामुळे जुलै 2018 आणि मार्च 2020 साधारणतः 20 महिने वर्क ऑर्डर द्यायला लागली। वर्क ऑर्डर मार्च 2020 ला दिल्याच्या नंतर काम ऍक्च्युअल नोव्हेंबर 2021 ला सुरू झालं। म्हणजे वर्क ऑर्डर दिल्याच्या 1.5 वर्षानंतर काम हे सुरू झालं। मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनावरती अंकुश ठेवण्याची ज्यांची जबाबदारी होती त्यावेळेला ते काय करत होते, झोपले होते का आज मी विचार तर योग्यच ठरेल असं मला वाटतं। कारण आज जे लोक काही टीका करतात, गोखले पूल कधी चालू होणार, गोखले पूल कधी चालू होणार, अरे जेव्हा तुमच्या हातात प्रशासन होतं त्यावेळेला तुम्ही काय केलं हा माझा सवाल आहे। आज नोव्हेंबर 2021 मध्ये काम सुरू झालं, त्यानंतर मला आठवतंय आजही नोव्हेंबर 2022 मध्ये या ठिकाणी एक पाहणी दौरा होता आणि त्या पाहणी दौरा यासाठी होता की बाबा काम कितपत आलं तुमचं। त्यावेळेला सुद्धा रेल्वेच्या पोर्शनवरचा जो ब्रिज आहे तो कॉर्पोरेशन करणार की रेल्वे करणार हेच ठरत नव्हतं। कॉर्पोरेशन म्हणत होतं रेल्वेनी करावा, रेल्वे म्हणत होती कॉर्पोरेशननी करावा आणि त्यामुळे हे कुठे अडलंय, हे कधी पूर्ण होणार, कोण काम करणार याची माहिती घेण्याकरता याच ठिकाणी एक पाहणी दौऱ्याचं आयोजन मी त्यावेळेला केलं होतं। तो दौरा सुरू असताना एका कोपऱ्यामध्ये एक सदगृहस्थ उभे होते, त्यांच्या हातामध्ये एक फाईल होती, ते आमची सगळी पाहणी सगळं बघत होते आणि बघितल्यावरती त्यांनी मला बाजूला घेतलं, मला बोलले कॅन आय स्पीक टू यू फॉर अ मिनिट। म्हटलं येस सर। तर ते कोण होते, ते कन्सल्टंट होते, स्ट्रक्चरल ऑडिटचे ते कन्सल्टंट होते ज्यांना मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी गोखले ब्रिजच्या स्ट्रक्चरल ऑडिटची पाहणी करण्याकरता अपॉइंट केलं होतं आणि ते रेल्वेचे रिटायर्ड जनरल मॅनेजर होते आणि त्यांनी त्यांच्या हातामध्ये असलेली फाईल मला दाखवली आणि फाईल दाखवल्यावरती
मला म्हणाले, सर दिस इज द स्टेटस ऑफ गोखले ब्रिज. त्याच्यामध्ये काही पिक्चर्स होते. त्याच्यामध्ये एका ठिकाणी जे आयन आहे, या ब्रिजच्या आतमधल्या सळ्या कशा सडल्या आहेत, त्या सडलेल्या सळ्यांमध्ये कशी झाडं तिकडनं क्रीपर्स ग्रो होत आहेत, अशा वेगवेगळ्यांनी त्यांनी फोटो काढले होते. आणि त्याच्यामध्ये केमिकल अनालिसिस रिपोर्ट आणि हे सगळे रिपोर्ट्स. आणि त्यांनी मला सांगितलं, सर दिस इज एक्स्ट्रीमली डेंजरस. मला व्हॉट हॅज टू बी डन. ते म्हणाले, यू हॅव टू शट दिस डाऊन. आय सेड व्हॉट. येस, यू विल हॅव टू शट दिस डाऊन. देर इज अ रनिंग रेल्वे बिलो दिस ब्रिज. करता सांगतोय कारण आज जे परदेशामध्ये बसून मजा करतायत त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रश्न विचारला होता की हा ब्रिज सर्वप्रथम बंदच का केला. आणि ते म्हणाले की हा पडेल आणि खालून रेल्वे जाते आणि रेल्वे जात असताना जर हा पूल पडला तर काय हा तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. आणि त्यामुळे यू विल हॅव टू शट दिस डाऊन. त्याच्यानंतर मी इकडनं 5 मिनिटावर माझं कार्यालय आहे, माझ्या कार्यालयात गेलो आणि त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते इकबाल सिंग चहल. त्यांना पत्र लिहिलं की अशा प्रकारचा स्ट्रक्चर ऑडिटचा रिपोर्ट आहे, तो तुम्ही तपासा. त्या रिपोर्टमध्ये जे म्हटलंय ते जर योग्य असेल तर तुम्हाला त्या दृष्टिकोनातून कारवाई करणं अपेक्षित आहे आणि ती तुम्ही ताबडतोब करा. एवढंच पत्र लिहिलं. मग इकबाल सिंग चहल साहेबांनी सगळे रिपोर्ट्स मागवले, अधिकाऱ्यांना बोलवलं आणि जे त्यावेळेला ते कन्सल्टंट मला बोलले होते ते खरं आहे असं त्याच्यातनं निष्पन्न झालं. आणि त्यावेळेला गोखले पुलाला बंद करण्याचे आदेश हे मुंबईच्या महानगरपालिकेकडून काढण्यात आले. साधारणतः 16 नोव्हेंबर किंवा 17 नोव्हेंबर 2022. मी तारखा याच्यासाठी सांगतोय कारण अभिजितजी आपण आपल्या प्रास्ताविकामध्ये कुठला पॉइंट मिस केला तो पॉइंट मी याच्यानंतर सांगणार आहे. साधारणतः 16, 17, 18 नोव्हेंबर 2022 ला हा पूल बंद करण्याचे विथ प्रायर नोटीस ऑफ 1 वीक, 1 आठवड्याची वेळ देऊन हा पूल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आणि हा पूल बंद झाला. देयर वॉज ह्यू अँड क्राय, बंद झाला, अमुक तमुक ह्याव त्याव. आणि मग तो कोणाच्या पत्रावरती बंद झाला, का बंद केला, आणि मग टार्गेट करणं आणि ऑपोजिशन तर आहेच ना परदेशात जाणारे. आणि त्यामुळे तो बंद केला. त्यावेळेला मला आठवतंय पालकमंत्री होते मंगलप्रभात लोढाजी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री त्यावेळेला आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी होते. या सर्वांशी बोलून कोऑर्डिनेट करून मंत्रालयामध्ये एक मीटिंग लावण्यात आली. त्या मीटिंगमध्ये रेल्वे आणि महानगरपालिका बसून हे ठरवण्यात आलं की तोडणार आणि बांधणार कोण. आणि तोडणार रेल्वे आणि तोडून दिल्याच्या नंतर साईट हँड ओव्हर होणार कॉर्पोरेशनला आणि कॉर्पोरेशन पुनर्बांधणी घेणार. हे एकाच मीटिंग मध्ये ठरलं. एका महिन्यामध्ये तोडण्याची ही वर्क ऑर्डर दिली आणि बांधण्याची ही वर्क ऑर्डर दिली. हे डिसेंबरचं सांगतोय, डिसेंबर 2022 विदिन 15 डेज ऑफ द ब्रिज क्लोजर. एकाच महिन्यामध्ये म्हणजे बाय जानेवारी तोडण्याचाही कॉन्ट्रॅक्टर होता आणि बांधण्याचाही कॉन्ट्रॅक्टर होता इन प्लेस. म्हणजे जानेवारी 2022-23 तोडणं सुरू झालं. मार्च 2023 मध्ये तोडण्याचं काम पूर्ण झालं आणि एप्रिल 2023 मध्ये पुनर्बांधणीचं काम हे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालं. आणि 26 फेब्रुवारी 2024 म्हणजे बंद केल्याच्या 15 महिन्यामध्ये गोखले पुलाचा एक आर्म हा सुरू करण्यात आला. बंद केल्याच्या 15 महिन्यात गोखले पुलाचा एक काम सुरू करण्यात आला 26 फेब्रुवारी 2024 आणि आज आपण बसलोय 11 मे 2025. म्हणजे बंद केल्याच्या 28 महिन्यांमध्ये गोखले पूल पुन्हा कार्यरत झालेला आहे. आपण जो पॉइंट मिस केला बांगर साहेब तो असा आहे की दिस इज वन ऑफ द फास्टेस्ट एक्झिक्युटेड प्रोजेक्ट्स ऑफ बीएमसी इन रिसेंट टाइम्स. मग आज जे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विचारत होते की बंद का केला, कोणाच्या सांगण्यावरनं बंद केला, गोखले पूल कधी चालू करणार. अरे तुमच्या मतदारसंघातल्या डिलाईल रोड ब्रिजला 6 वर्ष लागली आणि बांगर साहेबांनी नमूद केलेले जेवढे पूल आहेत तो कार्नाक,
ब्रिज असेल, डिलाईल रोड ब्रिज असेल, अजून कुठला एल्फिस्टन असेल, रे रोड असेल, या सगळ्याचे टाइमलाईन जर तुम्ही तपासलेत तर प्रत्येक पुलाला किमान 4 ते 5 वर्ष प्रत्येक पुलाला लागलेली आहेत. आणि हा पूल कॉर्पोरेशननी 28 महिन्यांमध्ये 28 मंथ्स, कॉर्पोरेशन पण तेच आहे, अधिकारी पण तेच आहेत, सिस्टम पण तीच आहे, परंतु सिस्टम हाकणारा ज्या वेळेला बदलतो, पॉलिटिकल लिडरशिप ज्या वेळेला बदलते, लोकांनी निवडून दिले लिडरशिप ज्या वेळेला लोकांच्या अपेक्षेनुसार प्रामाणिकपणाने काम करते, त्यावेळेला मुंबई महानगरपालिका काय मिरेकल करू शकते हे याचं अद्भुत उदाहरण आहे. अद्भुत उदाहरण. ही तीच महानगरपालिका आहे, तेच अधिकारी आहेत, परंतु ज्या वेळेला काम करण्याच्या इंटेंट मध्ये फरक पडतो, तुमच्या कार्यपद्धतीमध्ये फरक पडतो, तर तुम्ही हे अशा प्रकारचे हे मिरेकल आहे मुंबई महानगरपालिकेने घडवून आणलेलं. आणि तुम्ही बघितलं खालून लाईव्ह रेल्वे आहे, खालून लाईव्ह रेल्वे जात असताना हा पूल ते ब्लॉक्स रेल्वेकडनं मिळवणं, त्या तेवढ्या वेळामध्ये ते बांधणं, ते काम कंप्लीट करणं, इट इज अ मिरेकल इन इटसेल्फ. आज पण बोकले पूल आला की मला भीती वाटते. मागच्या वेळेला आम्ही उद्घाटन केलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी ते काही मिसमॅच, तो मिसमॅच याच्याकरता झाला होता कारण दिस वॉज नॉट एक्झिक्युटेड ॲज वन प्रोजेक्ट. पार्ट्स अँड पीसेस मध्ये याचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन झाल्यामुळे बर्फीवाल्याची हाईट वेगळी झाली आणि गोखले पुलाची हाईट वेगळी झाली. परंतु ती 4 महिन्यामध्ये कॉर्पोरेशननी त्याला मॅच केलं 75 दिवसामध्ये. आणि ती मॅच करण्यासाठी पण त्यांनी जी टेक्नॉलॉजी वापरली ती देशामध्ये कदाचित प्रथमच ती टेक्नॉलॉजी वापरली असेल असं मला वाटतं. VJTIचे अधिकारी हे समोर बसलेले आहेत, त्यांच्या मदतीने, म्हणजे एक पूल असा आहे आणि दुसरा असा आहे, त्या दोघांना मॅच करणं, दिस इज अ टेक्नॉलॉजिकल मार्वल सर. थँक्यू. मुंबई महानगरपालिका आणि मुंबईकर आपले आभार व्यक्त करते आणि कॉर्पोरेशनचे आभार व्यक्त हे काय आहे, कोण चांगलं कोण बोलतच नाही. आणि म्हणून मी आज आचार्य पवन त्रिपाठीजींना बोलवलं. त्यांना बोलवण्याचं कारण हेच की बाबा सिद्धिविनायकाचे आशीर्वाद ह्या गोखले पुलाला लाभावेत, जेणेकरून उद्या वेगळंच काहीतरी पेपरला छापून येऊ नये, अजून नवीन काहीतरी. तो सम बीम काय होता तो पण तुम्ही क्लिअर करून टाकलेला आहे. संप वगैरे आता काही संप वगैरे पण नाहीये. हा. आणि त्यामुळे हा जो प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे ते मुंबई महानगरपालिका जर व्यवस्थित हातांमध्ये गेली तर कसं मुंबई महानगरपालिका रेकॉर्ड ब्रेकिंग, पाथ ब्रेकिंग काम करू शकते याचं हे अद्भुत उदाहरण आहे. आणि आम्ही तर फील्डवरती होतो ना, जेव्हा हे गर्डर चढत होते, या अधिकाऱ्यांना माहिती आहे, त्या अधिकाऱ्यांबरोबर मी सुद्धा इथे रात्रंदिवस इथे बसून हेल्मेट घालून ब्रिजवर चढून ही पाहणी या ठिकाणी केलेली आहे. परदेशात जाऊन बसलो नाहीये किंवा पार्टी करायला गेलेलो नाहीये, बरोबर आहे ना. हा. आणि त्यामुळे हे काही गोष्टी, यातले काही फॅक्ट्स, यातले काही फिगर्स, तारखा या रेकॉर्डवरती व्यवस्थितरित्या सर्वांसमोर आल्या पाहिजेत. त्यासाठी ही छोटीशी कहाणी मी संक्षिप्तरित्या तुम्हाला सर्वांना मी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे, मुंबई महानगरपालिकेचे त्यावेळेचे असलेले आयुक्त इकबाल सिंग चहल, आत्ताचे आयुक्त भूषण गगराणीजी, आधीचे मुख्यमंत्री, कारण एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना 2 वेळा मुख्यमंत्र्यांनी गोखले पुलाच्या कामाला व्हिजिट. रेल्वे आणि कॉर्पोरेशन यांमध्ये समन्वय घडवून आणण्याकरता आदरणीय देवेंद्रजींनी त्यावेळेला उपमुख्यमंत्री असताना मोठी भूमिका बजावलेली आहे. आणि आदरणीय देवेंद्रजींच्या आदेशानुसार लोढा साहेबांनी त्यावेळेला मीटिंग घेतलेली आहे. आणि ह्या वेळेला सुद्धा मार्चची डेडलाईन ही मीट झालीच पाहिजे याच्याकरता मंत्रीपद हातामध्ये घेतल्या घेतल्या पहिली मीटिंग कुठली घेतली असेल, जिंनी गोखले पुलाची मीटिंग. त्यामुळे सर्वांचे, माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींचे, मंगलप्रभात लोढाजींचे, आशिषजींचे, भूषण गगराणीजींचे, इकबाल सिंग चहल साहेबांचे, सर्वांचे आणि मुंबई महानगरपालिकेच्या ब्रिजेस डिपार्टमेंटचे सर्व अधिकाऱ्यांचे मी अत्यंत मनापासून आभार प्रकट करतो.
आणि अजून दोन मेन मुख्य, एक म्हणजे या ठिकाणचे नागरिक ज्यांच्या विजिलन्समुळे, ज्यांच्या प्रेशरमुळे, ज्यांच्या रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये असलेल्या धक्क्यांमुळे कॉर्पोरेशन ऑफिसर्स, आणि त्यामुळे लोकांनी सुद्धा या वेळेला दर रेग्युलर इंटरव्हल्सला जे इंटरव्हेन्शन केलं, जी जागरूकता दाखवली, आणि कारण मीडियामध्ये सुद्धा जे येतं याच्यामुळेही अधिकाऱ्यांमुळे धडकी बसायची, आणि त्यामुळे हे परफेक्ट होईल याची काळजी ही सर्वांनी घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की गोखले पुलासारखे अनेक रेकॉर्ड्स आणि अनेक मिरेकल्स हे मुंबई शहराची येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेल्या कामांमध्ये मुंबई शहर त्याची वाट पाहत आहे. आणि अशा प्रकारचे अनेक मिरेकल्स आणि रेकॉर्ड्स हे मुंबई शहरामध्ये घडावेत याकरता मुंबईकरांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत, याकरता मी संपूर्ण मुंबईकरांच्या समोर नतमस्तक होऊन हात जोडून मी विनंती करतो, धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता.